शेतकरी बांधवांनो, हा व्हिडिओ जर तुम्ही शेवटपर्यंत पाहिला नाही तर तुमच्या खात्यात येणारे पुढचे पैसे कायमचे थांबू शकतात. कारण आज मी जी माहिती सांगणार आहे ती अशी आहे की लाखो शेतकऱ्यांना याचा फटका बसणार आहे. काही शेतकरी हे दुर्लक्ष करतील आणि काही शेतकरी सावध होतील. आता प्रश्न हा आहे की तुम्ही कोणत्या गटात असणार आहात. म्हणूनच हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण शेवटी मी एक अत्यंत महत्त्वाची माहिती सांगणार आहे जी मिस केली तर नुकसान अटळ आहे. व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी एक छोटी विनंती आहे. अशाच महत्त्वाच्या आणि कामाच्या माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करून ठेवा, कारण अशा अपडेट्स पुढेही येणार आहेत. आणि लक्षात ठेवा, शेवटची माहिती खूपच निर्णायक आहे. आता थेट मुद्द्याला सुरुवात करतो. नमो शेतकरी महासन्मान निधी योजना ही राज्यातील शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची योजना आहे. या योजनेच्या माध्यमातून राज्य सरकारकडून 6,000 रुपये आणि पीएम किसान योजनेतून 6,000 रुपये असे एकूण 12,000 रुपये थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होतात. पण आता या योजनेच्या पुढील हप्त्याबाबत एक मोठी आणि धक्कादायक अपडेट समोर येत आहे. मागच्या वेळेस जेव्हा पीएम किसान योजनेचा हप्ता आला तेव्हा राज्यातील जवळपास 2 ते 2.5 लाख शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा झाले नाहीत. कारण काय होते? तर त्या शेतकऱ्यांनी काही अटी आणि निकष पूर्ण केले नव्हते. हीच चूक जर तुमच्याकडून झाली तर पुढचा हप्ता तुमच्याही खात्यात येणार नाही. आधी राज्यात लाभार्थ्यांची संख्या 92 ते 93 लाखांच्या आसपास होती, पण आता ही संख्या थेट 90 लाखांवर आली आहे. आणि येत्या काही दिवसात जो नमो शेतकरी योजनेचा हप्ता जमा होणार आहे त्यामध्ये ही संख्या आणखी कमी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. म्हणजेच आता प्रश्न निर्माण होतो की नेमकी कोणते शेतकरी पात्र ठरणार आहेत, कोणत्या शेतकऱ्यांच्या खात्यात पुढचे पैसे जमा होणार आहेत, पुढील हप्त्याबाबत नेमकी काय अपडेट आहे आणि हे पैसे कधीपर्यंत मिळू शकतात. या सगळ्या प्रश्नांची उत्तरं या व्हिडिओमध्ये मिळणार आहेत. आता सर्वात महत्त्वाचा आणि निर्णायक मुद्दा सांगतो. पुढील हप्त्यासाठी आता फार्मर आयडी बंधनकारक करण्यात आलेला आहे. ज्या शेतकऱ्यांनी अजूनही ॲग्रीस्टॅकवर नोंदणी केलेली नाही, ज्यांचा फार्मर आयडी तयार झालेला नाही, अशा शेतकऱ्यांसाठी ही धोक्याची घंटा आहे. जर तुम्ही फार्मर आयडी काढला नाही, ॲग्रीस्टॅकवर नोंदणी केली नाही, तर नमो शेतकरी योजनेचे पैसे थेट बंद होणार आहेत. इतकंच नाही तर येणारा पुढचा हप्ता देखील तुमच्या खात्यात जमा होणार नाही. आता वेळ फार कमी उरलेली आहे. फक्त काही दिवस शिल्लक आहेत. या काही दिवसांमध्ये जर तुम्ही फार्मर आयडी काढला नाही, ॲग्रीस्टॅकवर नोंदणी केली नाही, तर नोव्हेंबर महिन्याचा हप्ता असो किंवा जानेवारीमध्ये मिळणारे पैसे असोत, काहीही तुमच्या खात्यात येणार नाही. कारण सध्या अशी माहिती समोर येत आहे की हा हप्ता याच महिन्यात वितरित होण्याची शक्यता आहे. राज्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या आधीच शेतकऱ्यांच्या खात्यात नमो शेतकरी योजनेचा हप्ता जमा करण्यासाठी हालचाली सुरू झालेल्या आहेत. कृषी विभागाकडून अर्थ विभागाकडे निधीची मागणी देखील करण्यात आलेली आहे. त्यामुळे सरकारकडून पैसे देण्याची तयारी पूर्ण झालेली आहे. पण अट एकच आहे, फार्मर आयडी. मागच्या हप्त्यामध्ये जवळपास 2.5 लाख शेतकरी असे होते ज्यांना नमो शेतकरी आणि पीएम किसान योजनेचा लाभ मिळाला नाही. त्या शेतकऱ्यांचा डेटा पुन्हा तपासला जात आहे. फार्मर आयडी आहे का, आधार बँक खात्याशी लिंक आहे का, हे सगळे तपासले जात आहे. आणि अजूनही जर तुम्ही फार्मर आयडी काढलेला नसेल, आधार कार्ड बँक खात्याशी लिंक केले नसेल, तर तुमचे पैसे 100% बंद होतील. आता वितरणाबाबत बोलायचं झालं तर या महिन्यातच पैसे जमा होण्याची दाट शक्यता आहे. मागच्या महिन्यात डिसेंबरमध्ये हे पैसे मिळायला हवे होते, पण त्या काळात नगरपालिका आणि महानगरपालिका निवडणुकांची आचारसंहिता लागू होती. त्याचबरोबर लाडकी बहीण योजनेच्या निधीसाठी सरकारकडे निधी कमी असल्याची माहिती देखील समोर आली होती. म्हणून सरकारने डिसेंबरमध्ये पुरवणी मागणी केली होती आणि त्या मागणीला जानेवारीमध्ये मान्यता मिळाली आहे. आता सरकारकडे निधी उपलब्ध आहे. शेतकरी असतील, लाडक्या बहिणी असतील, निराधार बांधव असतील, सगळ्यांना पैसे देण्यासाठी सरकार तयार आहे. त्यामुळे नमो शेतकरी योजनेचे पैसेही याच महिन्यात खात्यात येण्याची शक्यता आहे. पण पुन्हा एकदा सांगतो, फार्मर आयडी नसेल तर काहीही मिळणार नाही. मागील वर्षभरापासून सतत सांगितले जात आहे की फार्मर आयडी काढून घ्या. कारण आता फक्त नमो शेतकरी योजना नाही, तर पीएम किसान, पीक विमा, कर्जमाफी, पीक कर्ज सगळ्यांसाठी फार्मर आयडी अनिवार्य करण्यात आला आहे. आगामी काळात होणाऱ्या कर्जमाफीसाठी देखील फार्मर आयडी अनिवार्य असणार आहे. इतकंच नाही तर पीक कर्ज काढतानाही फार्मर आयडी लागणार आहे. म्हणून शेतकरी बांधवांनो, ॲग्रीस्टॅक नोंदणी आणि फार्मर आयडी ही आता टाळता येणारी गोष्ट राहिलेली नाही.
मोबाईलवरून करता येत नसेल तर जवळच्या महा ई सेवा केंद्रात जा, CSC सेंटरमध्ये जा आणि तिथे जाऊन नोंदणी करून घ्या. एकदा फार्मर आयडी झाला की पुढील सर्व योजनांचा लाभ तुम्हाला कोणत्याही अडचणीशिवाय मिळेल. आणि शेवटी पुन्हा एकदा सांगतो, फार्मर आयडी नसेल तर योजना विसरून जा. म्हणूनच हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकरी बांधवांपर्यंत पोहोचवा, शेअर करा आणि अशाच महत्त्वाच्या अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जय महाराष्ट्र.